मम्मीची चालली आहे आंघोळ आणि माझी चालली आहे तयारी स्वयंपाकाची। आज आहे आमच्याकडे दोडक्याची भाजी मस्त आहे। मम्मीच्या पप्पाचं चाललंय नाश्ता आणि माझे चालले भांडे। आज खूप लवकर स्वयंपाक झाला आणि लवकर मी किचन पण आवरते। आता मला बाकीची भरपूर तयारी करायची दिवसभर। अजून फुलं वगैरे आणायची होती, फुलांची रांगोळी काढायची, पण ती आत्ता नाही करणार आहे। 4 वाजता घेईल काढायला। ती देणारे पैसे 600 रुपये। मग 500 रुपये देणार आहे ना तुला मम्मी? मग ते त्यातले कमी होणार का? मग कशाला कमी होतील? काल तर माझे 150 रुपये घेतले ना मम्मीने। ते मी घेतलेत, तू नाही घेतलेत। खोटं नाही बोलायचं, खोटं नाही बोलायचं। बघा कसे पैशाचे हिशोब लावतात गाईज। आणि माझे सगळे पैसे गेले का बघितलं का? हा आणि हा सगळे माझे पैसे लुटतात दोघं पण मिळून आणि माझ्याकडनं 1-1 रुपयाचा हिशोब घेतात खरंच। म्हणून कधीच कुणासाठी काय नाही करायचं। पण जाऊ दे, काय बोलायचं आता, हा जमानाच असा आहे। हे बघा बिनलास जगली असं नाही काय बघतीये काय बोलती नाही तर काय 5 रुपये लावलं गप चल। हे बघा चला आता हो माहितीये काय 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 2 हार घराला पुढे मागवर खाली नाही घराला 2 हार नारळ खायची पानं झालं ना। मग झालं का ग? हार घ्यायला हार घेतले ते 1-2 आम्ही हे घेतलेत घराला। तुम्हाला सांगितलं होतं न तुटता मम्मीने भारी अनारसे बनवलेत आणि मला एवढं खाऊन 2च घास खाल्लेत हे बघा। आणि असलं भारी वाटते माझ्या आत्म्याला, लय कलेजीला थंडक मिळली। कारण की 1 वर्ष मी अनारसे खाल्ले होते, माहित नाही कोणी दिलते, कुणीतरी दिलते, त्यांना कडक कडक एवढं घाण लागत होते ना। पण म्हणजे घाण म्हणजे असं नाही म्हणायचं, घाण म्हणजे एकदम कडक होते। पण आता मम्मीने लय भारी अनारसे केले खसखसे। तर हे बघा, हे आपलं पीठ आम्ही दळून ठेवलेलं होतं, कुठलं नाही। मला लय आवडलं, पण कुठलं नाही मी पीठ कुठलं नाही। मी पण ह्या वर्षीच केले पहिल्यांदाच, मी कुठलं नाही काही नाही। आणि हे बघा ह्याच्यामध्ये फक्त थोडस गुळ घालून बरोबरीला ठेवलं 3 दिवस आणि त्याच्यानंतर थोडस दुधाचा हात घेऊन मळलं। तर हे बघा त्याचा गोळा मस्तपैकी गोळा त्याचा झालाय। आणि त्या गोळ्याचे मी बघा हे केलेत अनारसे। मम्मीला मस्त लागले खरंच। तर माझ्या पायाला आवडले, बस झालं। मला म्हणजे माझ्या सुनेला आवडले, बघा किती आवडले केलेले ना। सोनूला पण आवडले, मी आनंदी झाले। मी ही पहिल्यांदाच ट्रिक वापरून माझी अनारसे व्यवस्थित झाली आणि मस्त झालेत मम्मी, छान झालेत। हे बघा एकच नंबर। दाखव पायल, तू थोडं दाखव हे ना, मी खाऊन दाखवते डायरेक्ट। हे बघा खुसखुशीत कुरकुरीत, बाहेरून एकदम क्रंची आणि आतमधून एकदम असे स्मूथ, एकदम भारी। आणि गोड पण तेवढे झाले, लिमिटेड गोड एकदम, नाही का? म्हणजे डायबिटीसचे पेशंट पण खाऊ शकतात एवढं भारी झालं। ह्याच्यासाठी बंद केलंय, पाणी आलंय मला पाणी भरायला। आणि माझी तयारी बघा काय चालली आहे। फुलं घेऊन आले मी, 10-15 किलो फुलं आणलेत। मम्मी वरडायला लागली आहे एवढे फुलं का आणलेत म्हणून। कारण वर्षातून एकदा सण येतो दिवाळी, मस्त सेलिब्रेट करू आपण। चला मी आता वेळ नाही घालवत, कारण नाही आता काय करणार, तिथून सगळं घर सजवणार त्या फुलाच्या पाकळ्यांनी। हे बघा ही फुलाची पाकळ्या, आणि ती सकाळ सकाळी मी काढत बसणार। सासूला थोडं काम दिलं पाहिजे जास्त, जरा टेन्शनचं, म्हणून करणार मी सगळं, कळलं गाईज? अनारसा खात खात बोलते, खरंच खूप छान झालंय गाईज। चला आवरून बोलू आता आपण। तर फ्रेंड्स मी झाली रेडी आणि ही बघा माझी साडी मस्त। आणि प्रतीकने आणि मी मॅचिंग केले आज। आणि मी मेकअप नाही केलाय कारण की पहिलं लक्ष्मीपूजन करायचंय आणि मग बाकी खाली गेलं सगळं आता आवरते मी। चला आपण खाली जाऊ आता, लक्ष्मीपूजनची तयारी पण करून आले होते मी वरती येताना। आता जाऊ आणि बाकीची तयारी करून येऊ। अगरबत्ती मोतीचं पण लाव। दिसतंय ना छान? हो ना, आपल्या वरती ते आणलं पाहिजे होतं। बोला पटकन ब्लॉग मध्ये काहीतरी, नंतर काय बोल, काहीतरी चालू बोलत राहा ब्लॉग मध्ये। आमची चालली आता पूजा करतोय आम्ही। आणि कॅमेरामन मी झाले। मम्मीने कॅमेरा पकडलाय पहिल्यांदाच, नाही पकडलाय असा कधी पकडलाय, पण कसं आहे मला एवढं जमत नाही त्यातलं, तरी पण ट्राय करते आता मी। करायच लागणार आहे, शिकावं लागेल। हो तर शिकते आता, प्रत्येक वेळेस मी नसू शकतो कॅमेरा। हो तर ह्यांना खूप आवड आहे पूजा करायची, दोघांना पण, नवरा बायकोला। तर हे बघा कशी कापूर पेटवा, मला येत नाही काही। हा आमच्या सोनूला येत नाहीये, आमचा सोनू पहिल्यांदाच करतोय। म्हणजे आता ह्या पायाला नाद असल्यामुळं
सगळंच करावं लागतंय आम्हाला, काय विलाज नाही. खायचं. नाही खाली आहे टाकलाय मी परत ताटामध्ये बघ, आणि तांदळाच्या हात पण टाकलाय बघ. पेटून एक कापूर टाक. आरती. काय म्हणजे आज तुला? आरती म्हणजे असं नुसतं ओवाळायचं, बघा. देवीला बोलायचं. धन दे दौलत वा, दे. वा, ह्याच्यावरती प्लास्टिकचं ताट आहे हे. अरे मी वाटी दिली तुम्हाला तांदळाची, एक मिनिट. असं काय करताय? माझीच नाही लाव प्लीज. घे चल. तसं कसं करायचं? अरे वळा रे नुसतं. हळदी कुंकू आता थांबा. स्वतःला लावून घे. तू पण वाज. मला नको लावा. स्वतःला लावून घे पाहिजे तू. तुला लावून घे. आरसा गेला. आली दिवाळी. आली दिवाळी. थांब एक मिनिट, लय हात पेटवली तू. सगळं टाकले त्याच्यामध्ये. मम्मी या तुम्ही, मम्मी तुम्ही पूजा करा. पूर्ण कापूर टाकले ते. एकदम सगळं पेटवलं, काय विषय नाही. बापरे, मम्मी उरले झालंय. काय पोरगा फोटो आहे. काढायचं का तुम्ही? हा. इकडे बघा मम्मी, मम्मी आणि मी मॅचिंग झालं. कमेंट करून सांगा कोण तिघं मॅचिंग झालं. कोण सगळ्यात चांगलं दिसतंय. हो तिचा photo मम्मी काढला, मम्मी जाऊन गेला, काढला फोटो काढला. तर गाईज सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा कांबळे परिवाराकडून. आणि मी मम्मी आणि प्रतीक आज मॅचिंग झालोय. दाखवा प्रतीकचा पण आउटफिट. हे बघा तिघं पण मॅचिंग झालं. इकडे आम्ही दिसत तुझ्या माग खूप मोठा आहे बघा गाईज. नको वाकू, आम्ही तुझ्या एका खांद्याला ती एका खांद्याला मी असे होईल. आणि ते पण दिसणार पण नाही. नाही. तर आमची पूजा झाली आहे. तुम्ही बघा आता मस्तपैकी आमची पूजा आता करू. साधी सिंपल आम्ही केलेली आहे पूजा. साधी सिंपल नाही मम्मी, किती चांगली रांगोळी पण काढली आहे. ते सगळं पायलची कर्तबगारी आहे आणि पायलला आवड आहे त्या गोष्टीमध्ये. ती करते सगळं. त्यामधून मी रिटायर झालेली आहे आणि काही आता बघत नाहीये. आणि आमचा स्वयंपाक झालेला नाहीये. आणि आज आम्ही फक्त वाटाणे भातच खाणार आहे. का साडी कशी दिसते पायलची, मम्मी कशी दिसते, कमेंट करून सगळ्यांनी सांगा. माझी आणि मम्मीची साडी माझी पहिलीच आहे, थोडी सेम आहे. हो, पण पायलने ती घातली म्हणून मग मी पण ही घातली. कारण म्हणजे की दोघी जणी सासू सुना आम्ही सेम टू सेम दिसायला पाहिजेत. Matching. त्यामुळे मॅचिंग मॅचिंग आणि प्रत्येक हा. मॅचिंग झालंय. नवरा बायको होतच रे. हा. पण नवरा बायको होतच. हो, पण सासू सुना होणं पण खूप गरजेचं आहे. मॅचिंग झालं आम्ही हा, पण. तर आम्ही मॅचिंग झालोय. तर आता जेवायची तयारी करा आणि मला वेळ द्या. हो, Yes. अजून तुम्हाला डेअरीत जाऊन वेळ पूजा जावा करायची. तुम्ही. हा, जावा. चला पूजा चला करू. दोघ जण जा आणि मागे डेअरीत पूजा करून ये. तर आमचं लक्ष्मीपूजन करून झाले आणि आता कुकर लावला मी वाटाणा भाताचा. कारण आज आम्ही फक्त सिंपल जेवण वाटाणा भात म्हटल्यावर बनवलंय. जास्त काही करत नाही बसलो, कारण मग स्वयंपाकात जर किचन मध्ये गेलो असतो तर सगळा वेळ तिथंच गेला असता. आणि हे बघा तर सगळा वेळ कसा दिसतोय मॅचिंग. तर गाईज सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची दिवाळी चांगली जावो. आणि थोडं आता कॅमेरा आवाज येतोय का एवढा पडायचा थार चाललंय. आम्ही काय फटाकडे वाजवत नाही. गेली 3-4 वर्षाला आम्ही फटाकडे वाजवायचे बंद केल्यात. कारण सोनू आता मोठा झाला. आता मी मोठं झालोय. फटाकडे वाजवून तो दमलो. कर्तबगार झालाय आता तो. आता फटाकडे वाजून दमलो. थांब, नाही. कॅमेरा तुझ्याकडे येतो मग तू बोल. असं कसं नाही चालत, तुझ्याकडे कॅमेरा घेतला पाहिजे. असं नसतंय रे, आवाज येतो. गाडी कुठे गेली तुझी? मला जास्त हायवे साडी जास्त नाही आवडत. हायवेवरची का? हायवेवरची म्हणून मी सगळं काढून ठेवलं. ते काढून ठेवलं, साडी काढून ठेवली, शिकवर साडी घातली आणि निवांत बसली. छान केलं. हिला पण काढायची होती. मी कपडे घेऊन आले खाली, माझे जे करायचे मला ठेवलेत कपडे. आले काय मूर्त काढायचं का? झालं जेवण केलं तर आपल्यावरती जायचंय. गाईज कशी वाटली तुम्हाला दिवाळी आमची घरातली साधी सिंपल दिवाळी. आणि पायलची साडी आणि माझा ड्रेस शर्ट पायलनी घेतलाय. मला दिवाळी गिफ्ट दिलेला आहे. पायलनी शर्ट. साडी मला प्रतीकने घेतली आहे. खोट. आणि माझं घड्या बघू शकता तुम्ही, बंद आहे. 11 वाजले. घड्या पण मी पण घातलेले. घड्याळ पण नसतं झाले. कोण बघतं टाइम? टाइम सगळे मोबाईल मध्ये बघतात. तरी पण बंद. आणि मग मी 10 वेळा एकच आमची व्हिडिओ लावून नुसतेच बघत बसते. आमची व्हिडिओ बघत बसते आमचीच. हो. तर आता दिवाळीमुळे आम्ही पण दिवाळीच्या टाइमला एक 6 वाजता ब्लॉग पोस्ट केलाय. पण त्याला आता सगळेजण बिझी असणार आहेत, त्यामुळं उद्या बघू त्याला. तो व्लॉगला काय झालं, सकाळी मी 5-6 वेळा पोस्ट करायला घेतला, तो पोस्टच होत नव्हता. मग युट्यूबला मी रिपोर्ट केला
त्यांची जी चिटचट केला, त्यांना सांगितला प्रॉब्लेम की असा होता व्हिडिओ पोस्ट होत नाही, मग त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. त्यानंतर मी संध्याकाळी 5 वाजता मध्ये व्हिडिओ पोस्ट करून टाकू, ठेवून तरी काय करायची, ठेवली तर मग परत पुढचा व्लॉग लेट येणार, त्यामुळे मी पोस्ट करून टाकला. व्ह्यूज येऊ अगर नको येऊ, आपण व्हिडिओ टाकत राहायचं. आपलं काम आहे व्हिडिओ करणं आणि व्हिडिओ टाकणं, हा आपला जॉब आहे. सगळं झालंय आणि आम्ही दोघं इथे बघा कसं बसलोय. सगळीकडे फटाके फुटतात ते ठाप ठूप आणि आम्ही ऐकत बसलो. झाली दिवाळी आमची. सगळीकडनं आवाज येते ठाप ठूप ठाप. तर गाईज सगळं झालं, पण तुम्हाला रांगोळी नाही दाखवली. आता रांगोळी तुम्ही बघा. हे बघा आमचा दरवाजा मोठा. आता विस्कळली फुलांची रांगोळी आहे. रांगोळी फुलांची रांगोळी आहे. तर कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि घरात तुम्ही बघितलं हे बघा, घरात पण काढली रांगोळी. तर मला कमेंट करून सांगा कसं वाटतंय. सगळेजण जेवायला आज आमच्या घरी फक्त मसाले भात आहेत, कारण आम्ही जास्त स्वयंपाकाच्या ह्याच्यात नाही गुंतलो. कारण ते पण तुम्हाला सांगते, कारण की स्वयंपाक किचन मध्ये आम्ही गेलो असतो तर मग आम्हाला बाहेरचं काय खूप लेट झालं असतं करायला. त्याच्यामुळं आज फराळाचं पण खाल्लं होतं, त्याच्यामुळे पोटात जागा नव्हती. मग म्हणून फक्त मसाले भात. त्यासोबत आहे ठेचा, मस्तपैकी लागतोय राव, एकच नंबर. मम्मी ठेचा कसा लागतोय? सूक एकदम. कारण ना दिवाळीमध्ये ठेसा, खरडा, बमलाईची चटणी झणझणीत लय मस्त लागतं, एकदम मस्त. आणि हा ठेचा तर लय भारी लागतोय ना. मम्मीला म्हटलं मम्मी तुम्ही लय खाताय, सकाळी होईन पोटात गडबड. नाही होणार, आपल्याला तिखट लागतं. तिखट माणसं आहेत आम्ही. आमच्या घरात सगळ्यांना तिखट आवडतं ना. सगळ्यांना दिवाळीमध्ये ना असं वाटतं तिखट खाऊ तिखट खाऊ तिखट खाऊ. तर ठेचा खरडा करा मस्त. आणि आमच्या घरात तर तिखटच खातात, गोड नाही पाहिजे. गोड खाऊन लोक म्हणून भाऊबीज हो. मग आता आमची भाऊबीज आहे रविवारी आणि आहे मटन 5 किलो मटन. ते पण त्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. पण आता जेवायला मी आता केलंय कपडे चेंज. साडी काढली मगाशीच, म्हणजे मगाशीच काढली. तुम्हाला सांगते काय झालं. मला खरं तर काढायची नव्हती, पण मला साडीमध्ये खूप जास्त कसं तरी होत होतं आणि त्यात ते फटाक्याचे आवाज वगैरे ना, म्हणून म्हटलं जाऊन दे साडी काढू, एकदम रिलॅक्स जेवण करू. मग परत त्याच्यानंतर थोडंसं काम पण होतं, भांडे वगैरे नाही का तेवढं सगळं. मग माझी साडी पण खराब झाली असती ते भांडे घासून, आणि म्हणून मी साडी काढली, चेंज केली. आणि मग त्याच्यानंतर आता चला आता असं होती आमची ह्या वर्षीची दिवाळी. पुढच्या वर्षीची दिवाळी आमची खूप 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 भारी असणार आहे, तर ती तुम्ही बघणारच ऑब्व्हियसली. तर चला गाईज, आता भेटूया डायरेक्ट उद्या दिवाळी पाडव्याला.